श्री गणेशाय नम श्री राम 11 चिंचोली व भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ चषकाची एक दमदार मैफिल तुम्हाला इथे पाहायला मिळते। अगदी प्रकाश झोतातील नाईट टेनिस क्रिकेटचे आपल्याला सामने इथे पाहायला मिळतात। अनेक पाहुणा वर्ग आलाय, रमेशजी ठाकरे, त्यानंतर अनिलजी पाटील आहेत, सुरेश फडके आहेत, दीपक पाटील, नामदेव ठाकूर, त्यानंतर कैलास गणपत पाटील आणि अंकुश दुर्गे, ग्रामस्थ मंडळ शिरवली, या सर्वांचं मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल। अगदी सर्वांचं ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये मनपूर्वक स्वागत। अगदी सुपर 12ची अंतिम लढत दोन्ही संघनायकांना कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने मनपूर्वक अशा शुभेच्छा दिल्या जातील। पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल। अथांग महासागरावर अवतरले क्रिकेटचं हे भव्य दिव्य तारांगण, आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत केलं जाईल। सुपर 12चा अंतिम सामना आणि या सामन्याचं बिगुल वाजले। पहिल्यांदा टॉस खूप इम्पॉर्टंट, टॉस जिंकला जुईनं, पहिल्यांदा स्वीकार केला फलंदाजीचा। बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजीच्या बोहल्यावरती संघ पाहायला मिळतो चिंचवली। पहिला बॉल विस्फोटक अंदाज, डीप मिड विकेटच्या ठोक्यावरून तमतमाता सनसनाता छगा। अप्रतिम सरपंच महोदयांचं इथे संगीत पाहायला मिळतं। सबसे ग्रेट रमेश शेठ सीताराम पाटील, माजी सरपंच महोदय आणि श्री स्वामी समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या नावावर दमदार स्पर्धा आहे। ग्रामस्थ मंडळ चषकाची मैफिल आहे। 1 लाखापेक्षा जास्त धनादेश अगदी सरपंच महोदयांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाहायला मिळतो। पूर्णपणे तन मन धन हे त्रिवेणी संगम ओतळल्यानंतर आणि श्रीराम 11 चिंचवली आणि भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ चषकाची ही आपल्याला मैफिल पाहायला मिळते। पहिली सलामीची जोडी जवानमान जुई ब संघाच्या माध्यमातून संदेशच्या साथीनं प्रतीक आहे आणि या दोन फलंदाजांना एक चांगलं आगळं वेगळं प्रतिबिंब उमटवायचे। बॉलिंग ट्रॅकवरती कुणाल आहे आणि कुणालच्या माध्यमातून कमाल धमाल मालामाल गोलंदाजीचं आकलन होणं गरजेचं आहे। अगली पेशकश आला कार्पेट ऑफ ड्राईव्हचा देखना फटका, एकेला चकवा दिलाय। अगदी लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल होतो, अगदी एक धाव इथे परिपूर्णपणे प्राप्त केली जाते। सांघिक कोटा अगदी 1 धाव संख्येने पुढे मार्गस्थ होईल। एकूण धावा लागतायत, धाव पुस्तकावरती 8, 4 षटकांची लढत आहे। अगदी 55 ते 60 धावा जवानमान जुई ब संघाला पहिल्या पूर्वार्धामध्ये जमा कराव्या लागतील। समोरील संघ सुद्धा तितका धाकडे या परिभागामध्ये याही संघाचा आपण डंका पाहतो आणि घरच्या मैदानावरती घरच्या खेळपट्टीवरती खेळत असताना एक वेगळ्या ढंगामध्ये आपण नेहमीच या संघाचा खेळ पाहिलाय। प्रहार केला, काउंटर अटॅक, ऑन ड्राइव्ह केला, लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक तैनात आहेत, परंतु आवाक्याच्या बाहेर येतोय हा अजून एक धमाकेदार चौकार। अगदी धावसंख्येची आज होली खेळावी लागेल, त्या दर्जाची अगदी धावसंख्या पहिल्या पिबनच्या षटका दरम्यान इथे बनताना पाहायला मिळते। 12 धावसंख्येची मुहूर्तमेढ रोवली आहे पिबनच्या पहिल्या षटका दरम्यान। गोलंदाज पहिला कुणाल ज्यानं धावा खर्च केल्या 12 आणि आता मात्र या षटका नजीक सुद्धा उत्तम गोलंदाजीची आखणी करावी लागेल। ओहो, अगदी लाईन पाहावी लागते, लाईन लेंथ मध्ये काहीशी बिघाडी आहे आणि इथे व्हाईट बॉलची समाप्ती। 13 धावा, 4 चेंडूंचा भेदक मार आहे आणि एक्स्ट्रा 1 रन्स इथे आपण खर्च होताना पाहिली। संदेश 3 चेंडू आकारावरती खेळतो, प्रतीकचा विचार केला 1 चेंडू 1। सन्माननीय नरेशजी पवार यांना विनंती आहे आपण सुद्धा मंचकावरती या, आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत केलं जाईल। हा चेंडू इथे पाहायला मिळतो, अगदी डॉट बॉल, उत्तमरित्या चेंडूची इथे सफर केली जाते। रिप्लेच्या माध्यमातून पाहतो अभी फ्रॉम द बॉडी
फलंदाजापासून काहीसा दूरवरचा चेंडू सफर केला जातो. अगदी सरपंच महोदयांचे सुपुत्र आपण उमेश यांना सुद्धा इन ऍक्शन प्लेइंग 11 मध्ये खेळताना पाहतो. संकल्प 11 श्रीराम चिंचोली संघाच्या माध्यमातून अगदी 5 चेंडूंचा भेदक मारा, 13 धावा धावपटलावरती. वर्ल्ड टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून राहुलभाई उलवेकर यांच्या माध्यमातून एक दमदार लाईव्ह प्रक्षेपणचं हे कार्य संपूर्ण आणि पूर्वज शेलके यांच्या माध्यमातून दमदार कार्य राहिलं. त्यांचं मनस्वी आभार. गोलंदाज तयार कुणाल. राईट मोर द विकेट मारा केलाय, ऑफ ड्राईव्ह केलाय, मिड ऑफ फ्लाय केला, सकवा दिला, बॅकअप चांगलं राहिलं. अगदी त्या ठिकाणी अंकुश शेळके तैनात होते. जागता पहारा पेट्रोलिंग केलं जातं. ज्या दर्जाचं पेट्रोलिंग रात्रीच्या सत्रामध्ये आपली इंडियन आर्मी पोलीस कर्मी करत असतात त्या दर्जाची पेट्रोलिंग निश्चितच आपण अंकुश शेळके यांच्या माध्यमातून पाहिली. पिबनचं पहिलं षटक झाले समाप्त आणि धावा धावपटलावरती बिनगडी बाद 14 टीम जर्मन जुईब. क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत सरपंच महोदय रमेश पाटील अजूनपर्यंत अगदी VIP कोच वरती ते बसले नाहीत. अगदी उभं राहून प्रत्येकाचा पाहुणचार इथे करताना पाहायला मिळतात. कारण आज पाहुण्यांची रेलचेल सातत्याने पाहायला मिळते. आज जणू काय मैदानाला छावणीचं स्वरूप आले. प्रेक्षकांची तोबा गर्दी आहे. पारंपरिक मैदान गावदेवी मैदान चिंचोली पनवेल रायगडचं हे नामांकित असं आपल्याला क्रीडा अंगण पाहायला मिळतो. अगदी असे अनेक खूप कमी मैदान आहेत ज्या मैदानातून बैलगाडा शर्यतीचा अड्डाही होतो आणि क्रिकेटचं मैदान सुद्धा साकार होतो. सावली मैदान देसाई असेल, त्यातून कासगाव बदलापूरचं एक मैदान आहे तिथे क्रिकेटही होतो आणि तिथे आपण निश्चितच बैलगाडी शर्यतीचा अड्डाही पाहतो. आणि इथे अगदी गावदेवी मैदान जिथे क्रिकेटही होतं आणि बैलगाडा शर्यत अड्डाही इथे भरला जातो. असं नामांकित पारंपरिक मैदान चिंचवलीचा आज ऐतिहासिक लढतींचा आपल्याला आगास पाहायला मिळतो. स्पीडली खेळायचंय, काहीसा गेम स्लो झालाय. 14 धावा लागतायत. बिनगडी बाद टीम जर्मन जुईब संघाच्या माध्यमातून येणार पुढील षटक पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती मंथन भगतचा वापर केलाय. अगदी ऑफ ड्राईव्हचा दमदार फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चपराक लगवण्याचा प्रयत्न राहिला. तात्काळ या चेंडूगणिक 2 धावसंख्येचा दुजोरा इथे आपण होताना पाहिला. सिंगल डबलला प्राधान्य देणं आणि त्यानंतर येणारे षटकार चौकार हे नेहमीच महत्वाकांक्षी भूमिका बजावताना पाहिले आणि ती भूमिका काहीशी बजावली जाते जुईब संघाच्या माध्यमातून. अजूनपर्यंत एकही गडी बाद न होणं ही सुद्धा तितकीच जमेची बाजू आहे जुई संघासाठी. परंतु लेंथ मध्ये काहीशी बिघाडी आखण्याचा प्रयत्न आहे. अबे फ्रॉम द बॉडी फलंदाजापासून काहीसा दूरवरचा हा प्रवास राहिला आणि इथे निश्चित कडू सरांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा 3 धावा इथे दिल्या जात आहेत परंतु यातून बचावात्मक भूमिका आखावी लागेल. 6 चेंडू 14 संदेश खेळतो. प्रतीक काहीसा शांत आहे. 1 चेंडू 1 त्याच्या बॅटमधून धाव येताना पाहायला मिळते आणि सद्यस्थितीला अगदी 18 धावा धावपुस्तकावरती आहेत. प्रहार करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाला चकवा दिला. तेज तर्राट चेंडू आपल्या भात्यातून इथे पेशकश केला. डॉट बॉलची समाप्ती आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आग ओकण्याचं एक कार्य. मंथन भगत ऑन फायर. अगदी फलंदाजापासून दुरावे खेचले जात आहेत. फलंदाजाचा माइंड रिएक्ट करून ही चेंडूंची फेकी पाहायला मिळते. अगदी पेशकश काउंटर अटॅक. अगदी लॉंगॉनकडे हा फटका लागलाय. एकच धाव मिळते. शांत रवैये आजमावलाय. अलीकडच्या षटका दरम्यान धावा आल्या म्हणे परंतु आता धावसंख्येला काहीशी रोग पाहायला मिळते. प्रोजेक्ट स्कोरचा विचार केला 16च्या सरासरीने धावा आल्या तर 62 धावा बनतील. 14च्या सरासरीनं 57 धावा इथे पहिल्या पूर्वार्धामध्ये बनू शकतात आणि त्या दिशेनं काहीशी घोडदौड करण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल जर्मन जुईब या संघाच्या माध्यमातून. समोर पाहायला मिळेल संदेश. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिलाय. हवाई हल्ले जारी करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंगची आखणी त्या ठिकाणी पाहायला मिळते. उत्तम फिल्डिंगचा मुजोरा पाहिला आणि तात्काळ या चेंडूगणिक सुद्धा आपल्याला सिंगल रन्स येताना पाहायला मिळते. 20 धावा लागतायत. या षटकातील अजूनपर्यंत 2 चेंडूंचा खेळ हा
शिल्लक असल्याचं पाहायला मिळेल आणि मंथननं अगदी 6 धावा त्याच्या खात्यातून अगदी खर्च केल्या. प्रहार केलाय, काउंटर अटॅक, शतरक्षक तैनात आहे. चांगला जाईल पाहिला आणि लागतोय पहिला दे धक्का. आपल्याला मेजबानी पाहायला मिळते. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत स्मृतीस्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा, हिंदुगिरीचे बादशाह आम्ही, तलवाररामची राणी, दादागिरी तर करतोच आम्ही, बाकी आमच्या शिवरायांची मेहरबानी. आज उत्तमोत्तम दर्जाचा खेळ प्रत्येक संघाच्या माध्यमातून संघटितपणे आपण होताना पाहिला. यामध्ये गावची एकाग्रता, गावची एकात्मता, गावची एकजूट हे खूप काही सांगून जातो. जेव्हा एखादा चांगला खेळाडू खेळतो त्याच्या मागे अख्खा गाव असतो, हे आपण अनेक वेळा पाहिलं. आज अनेक संघांचे प्रेक्षक मोठ्या संख्येनं तोबा गर्दी करतायत. माझ्या क्रिकेट रसिक राजाचं मनपूर्वक स्वागत करतोय. रोशन पाटील, मराठी समालोचक शिरवली, आपलं मनपूर्वक स्वागत करतो. एका गडाचा खात्मा, 20 धावा धावपटलावरती, बॉलिंग ट्रॅकवरती आग ओकणारी गोलंदाजी साकार करतोय मंथन भगत. पूर्णपणे उत्तम दर्जाचे चेंडू आपल्या भात्यातून पेशकश केले. कुठल्या प्रकारे मोठा फटका त्याच्या माध्यमातून खर्चिक होत नाहीये. तीक्ष्ण धारदार बाणार राहिलाय, परंतु अखेरच्या क्षणी इथे व्हाईट बॉलची अधिघोषणा पाहायला मिळते. रिप्लेच्या माध्यमातून आपण चेंडू पाहू शकता. अगदी फलंदाजापासून काहीसा दूरवरचा चेंडू छेडछाणी करण्याचा प्रयत्न राहिला नाही, तो सुद्धा सुखकर राहिला. संदेशच्या माध्यमातून 7 चेंडू झाले, ज्यानं 15 धावा त्याच्या बाटमधून जमवल्या, त्याच्या साथीनं आलाय मयूर, त्यालाही चांगला खेळ करावा लागेल. प्रहार केलाय, काउंटर अटॅक, उत्तम दर्जाचा हा फटका, वेल इंजिन फायरिंग अँड सिलेंडर, 6 रन षटकार. रमेश पाटील खास, त्याला जनसेवेचा ध्यास आहे, जनतेचा हा दास. मिळते. खर तर माननीय माजी सरपंच महोदय रमेश शेठ ही पदवी त्यांना जनतेनं दिली आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाल गोमटी या संत वचनाशी साजेस ठरणार राजबिंड व्यक्तिमत्व म्हणजे ऑन स्क्रीन आपण पाहू शकता माजी सरपंच महोदय रमेश शेठ सीताराम पाटील, श्री स्वामी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. समाजसेवा हीच ईश्वर सेवा, मनी बालगट अखंड या परिभागामध्ये ज्यांच्या नावाचा आपण टंका पाहतो आणि हे पाहता अगदी त्यांच्या माध्यमातून लाखापेक्षा जास्त मानधन या स्पर्धेसाठी पाहायला मिळतो. पुरस्कार त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त केले जाईल. संपूर्ण ग्रामस्थ मंडळाची साथ म्हणूनच की काय या स्पर्धेचा सर्वांगीण विकास या स्पर्धेच्या माध्यमातून इथे घडताना पाहायला मिळतो. श्रीराम 11 चिंचोली असेल आणि भारतीय जनता पार्टी असेल, ज्यांची आपल्याला चांगली साथ पाहायला मिळते. भारतीय जनता पार्टी एकमेव पक्ष श्रेष्ठ भाजपा, एकमेव पक्ष तत्वनिष्ठ भाजपा, एकमेव बलाधिष्ठ भाजपा, भारताचं भविष्य भाजपा, कार्यकर्ता घडवणारा पक्ष अर्थातच भाजपा. अशा या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दमदार स्पर्धेचा आगाज आहे. पहिल्या 2 षटकांदरम्यान 27 धावा लागतायत. एका गड्याचा खात्मा, 2 षटकांचा खेळ हा अजूनपर्यंत शिल्लक आहे. अगदी 2 षटकांदरम्यान विस्फोटक अंदाजामध्ये फटके टाकण्याचे प्रयत्न केले जातील. फलंदाजीच्या माध्यमातून जनमान जुई बस संघाकडून ते कठोर प्रयत्न केले जातील का, की गोलंदाजी ही घातक होईल, हे सुद्धा पाहावे लागेल. आज दमदार लढतींचा आगाज संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण होताना पाहिला. प्रत्येक सामना हा ठसन झालाय. याच्यामध्ये अगदी ग्रामीण टेनिस क्रिकेट जगताची एक वेगळी झलाली आपण पाहिली. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती नेहमीच धावसंख्येला अंकुश लावणारा अंकुश शेलके बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर पाहायला मिळतो काढो संदेश. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न, बॉलिंग दंडा बहार दांडी गुल, जर्सी क्रमांक 10 ला माघारी परतवलंय. अजून एक दे धक्का.
संगीताचे मैफिल श्रीराम ज्यांचे नाव आहे, अयोध्या त्यांचे धाम आहे, एक वचनी एक बाणी मर्यादा पुरुषोत्तम अशा रघुनंदनला आमचा प्रणाम आहे. महागुरु एक जयघोष होऊ द्या, जय श्रीरामचा. चला प्रेक्षकांकडून आपण जल्लोषची अपेक्षा करूया. बोला जय श्रीराम. वा क्या बात आहे. माहोल बनवला महागुरूंनी. अगदी तृतीय षटक प्रगतीपथावरती आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अंकुश, ज्याचा आपण पहिला चेंडू पाहिला जिथे विकेटचं पतन आपण करताना पाहिलं. पुन्हा एकदा अंकुश नामक गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती तैनात आहे. अगदी विस्फोटक अंदाजामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न आला. कार्पेट डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा फटका राहिला आणि तत्वर अगदी जलद गतीनं 2 धावसंख्येचा दुजोर आपण होताना पाहिला. अभि नाही तो कभी नाही. ही मॅच 2 संघांसाठी तितकीच इम्पॉर्टंट. इथून जिंकल्यानंतर एका ट्रॉफीचा अगदार इथे ठरला जाईल. एक संघ, त्यातून कोणता संघ पुढे मार्ग सोडताना पाहायला मिळेल हे सुद्धा पाहावं लागेल. जनमान जुई ब संघाच्या अगेन्स्ट संकल्प 11 जय श्रीराम चिंचोली बिग बॅटल. एक काटेकी टक्कर या 2 संघांदरम्यान. प्रहार केलाय अलॉंग द कार्पेट. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका टन मध्ये चेंडूवरती झडप घातली जाते. चांगली फेकी राहिली. प्रयत्न आहे धाव घेण्याचा. तू मैं अगदी डोळ्यांमधून सुरुवात सोरावा त्या पद्धतीने अगदी आखो में इशारा पाहिला. हे काय केलं हे सांगतात ग्रामस्थ मंडळ चिंचवली. तर एकच धाव होती, तिथे आल्या 2 धावा आणि सांघिक कोठा अगदी कासव छाप पद्धतीनं पुढे मार्ग सोडताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या पाहावयास मिळते 2 गडी बाद 31 धावा लागतायत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओहो, जोरदार अपील पंचांनी उचलून धरली. जर्सी क्रमांक 45 माघारी परतवलंय आणि खेळाडू बाद होतोय. सौरभ बॅक टू द पॅव्हिलियन. मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. खानाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय लहूदादा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. खानाव ग्रामपंचायतीचे खानाव गावचे तंटामुक्त कमिटीचे माजी अध्यक्ष हरिचंद्र पाटील, आपले स्वागत आहे. विलास पाटील, आपले मनपूर्वक आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आणि सन्माननीय पोलीस पाटील भरतदादा दिसले, आपण इथे उपस्थित राहिल्याबद्दल आपलेही श्रीराम क्रिकेट संघ आणि या स्पर्धेचे आमचे शिल्पकार माजी सरपंच रमेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने, विठ्ठल शेठ शेळके यांच्या वतीने आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. 31 वरती 3 ही स्थिती पाहायला मिळते. बोट्स वेलकम, सहर्ष स्वागत. अतिथी मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत. पाहुण्यांचा ताफाच्या ताफा या स्पर्धेला व्हिजिट देतो. सर्वांचं निश्चितच ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. इथे काय घडलं? इथे घडली घोडचूक, ज्याचं प्रत्युत्तर 4 चौकार. आला रे आला चौकार आला. अगदी उत्तम दर्जाचा हा फटका पाहिला. काहीच ढसाल कार्य राहिलं, त्यातून आलेला चौकार. अगदी गोलंदाजावरती प्रत्यल्ली जारी होत आहेत. 35 धावा लागतायत. 3 गड्यांचा खात्मा जुई ब संघ. पुन्हा एकदा आक्रमकरित्या हा फटका राहिला. 1 धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा सहज गतीनं इथे प्राप्त होतात. अंतिम टप्प्यामध्ये असं खराब असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. इथे खराब फिल्डिंग करतोय चिंचोली, परंतु अगदी मंचकावरून प्रत्येकाची धाकधूक वाढली आहे. मी जाऊ की का आतमध्ये, अशी काहीशी स्थिती ओढावतीये चिंचोली संघाच्या ग्रामस्थांमध्ये. कारण अंतिम टप्प्यामध्ये फिल्डिंगच्या माध्यमातून काहीशा धावा इथे खर्च केल्या जात आहेत. फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून चुकाल ते विजयाला मुकाल या म्हणीला साथ दिली जाते. इथे पाण्याची मागणी केली जाईल. सांगी कोटापुढे मार्गस्थ होईल. 3 गडी बाद 35.
सन्मान केला जाईल. बालादादा भोपी या आपला सन्मान केला जाईल. रेडगर गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व स्वर्गीय प्रमोद स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये नेहमी त्यांचा चांगला योगदान राहिलेला आहे. बालादादा या आपला सन्मान इथे केला जाईल. बघा आमचे जयदास भोपी इथे उपस्थित आहेत. आज विलास भोपी संघनायक आहेत सिनियर संघाचे खऱ्या अर्थाने रेडगर. त्यांची अनुपस्थिती आम्ही इथे जाणवतो. उणीव वाजते त्यांची, परंतु एक आदर्श क्रिकेटर 2-3 दिवसापूर्वी त्यांचा वाढदिवस सुद्धा आमच्या शौर्य 11 क्रिकेट संघ रेडगर यांच्या माध्यमातून जल्लोषमध्ये साजरा केला गेला. सन्मान्य रेडगर गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व बाळाशेठ भोपी साहेबांचा येतोची सन्मान. आणि बघा रमेश दादाने सांगितलं की भावी ग्रामपंचायत सदस्य आशीर्वाद दिलेला आहे. स्वागत आहे आपलं. यानंतर जयदास भोपी पुढे एकेकालचे नामांकित क्रिकेटर त्यांचा सन्मान केला जात आहे. ओटू रोशन पाटील. थँक्यू सो मच गुरुवर्य महागुरु MD गडगे सर, चंद्रन पनवेल, भावी रायगड भूषण म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचा दमदार आवाज या स्पर्धेसाठी पाहायला मिळतो. आणि हे प्रेम आहे अगदी सरपंच महोदयांवरती. 39 धावा 3 गडी बाद ही स्थिती आहे जुई बस संघाची. पहिलाच बॉल आक्रमकरित्या हा फटका खेळलाय. अगदी डीप मिडविकेट कडे हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा काहीशी गफलत पाहिली आणि तत्वर अगदी याही चेंडू गणिक अगदी 13 धावा आपण बनताना पाहतो. सिंगलला डबलमध्ये, डबलला ट्रिपलमध्ये सातत्यानं कन्वर्ट केलंय आणि फलंदाजांसाठी काहीशी दमछाक उडवणारी आपण धावगती पाहतो. अगदी सातत्यानं जलद गतीने या धावा घेतल्या जातात. अंतिम टप्प्यामध्ये चांगलं बॅकअप पाहिलं. मंथन भगत त्या ठिकाणी सज्ज होते. आकाशनं चांगली साथ दिली आणि पाहता अगदी चौकार वाचवलाय. मित्रमंडळी सीमा पल्ल्यात जात असताना अगदी दमदार फिल्डिंगचा कारनामा चिंचोली संघाच्या माध्यमातून पेशकश केलाय. परंतु चांगला खेळ राहिलाय. जनमान्य जुई संघाच्या माध्यमातून उत्तम खेळीची आखणी ही मात्र केली जाते. 42 धावा 3 गडी बाद आणि पहिल्या पूर्वार्धातील अजूनपर्यंत 5 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आहे. ही 10 वरती प्रहार केलाय. गली पॉइंटच्या मधोमधून हा आपण शिरका पाहिला. येतोय अजून एक ग्रामस्थ मंडळ चषकातील दमदार चौकार. ही 10 पाटील बायकर मायन असा काढो. अगदी गोल्डन ट्रॉफी मध्ये गोल्डन कामगिरी करणारा बायकर माइन काढो. ही 10 पाटील वरती आता मात्र हल्ले चढतायत. पहिल्या 2 चेंडूंमध्ये अगदी 7 धावा इथे खर्च केले जात आहेत. चेंडू क्रमांक 3 राईट मोर द विकेट मारा केलाय. पग बादा लेग बिफोरची शिकार पंचांनी अपील उचलून धरली आणि लागतोय अगदी करारा दे धक्का. झटका क्रमांक 4. शिवगीतांची मेजबानी निधड्या छातीचा दणकड कणांचा मराठी मनांचा भारतभूमीचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा. आज विजय महोत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येक संघ हा सुसले आणि हे पाहता अगदी प्रत्येक संघाकडून उत्तम कार्याची व्याप्ती ही मात्र साकार केली जाते. 4 गड्यांची राहिली कत्तल 46 धावा धावपडल्यावरती खेळाचं पहिलं पूर्वार्ध इथे एन्जॉय केलं जातं आणि पहिल्या पूर्वार्धातील 3 चेंडूंचा खेळ हा अद्याप शिल्लक आहे. नवीन येणाऱ्या फलंदाजांना मुंहतोड जबाब देणारे फटके इथे खेळावे लागतील. कारण अभि नाही तो कभी नाही विस्फोटक अंदाजामध्ये बिना दिवाळीचे रॉकेट आपल्या भात्यातून हे पेशकश करायचे. परंतु इथे चांगलं असं कमबॅक दाखवलं. पहिल्या 2 चेंडूमध्ये 7 धावा त्याने खर्च केल्या. परंतु तात्काळ पकबादा लेग बिफोरची शिकार पाहिली. ही 10 पाटील ऑन फायर. ओहो आक्रमक शैलीचा चेंडू सबसे कातिल. ही 10 पाटील अगदी आक्रमक शैलीचे चेंडू सफर करतो
अलीकडच्या 2 चेंडूकडून एक चांगली वापसी पाहिली. पहिल्या 2 चेंडूमध्ये जे काय घडलंय हे विसरून जाऊन पुढे काय करायचंय याच्यावरती विचार मंथन केलं जातं. धावसंख्येला काहीशी रोख पाहायला मिळते. धावसंख्येला ठाले बंद केले, धावसंख्येला लगाम लावली आहे. 46 धावा राखतायत आणि 4 गड्यांचा आपण कातबा पाहिला. 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. लांब लचक असा रणप आहे. हितेन पाटील पंचम बॉल, 5वा बॉल, बोल्डिंग दंडा बहार, दांडी गुल करणारा पॉवरफुल चेंडू सफर केलाय हितेन पाटील या गोलंदाजाकडून. सवंगडी चांगला खेळ साकार करताना पाहायला मिळतो. गावासाठी चांगला खेळ प्रत्येकाला साकार करायचा, परंतु या स्पर्धेतील चॅम्पियन कोण? हु इज अ लकी गाईज? कोण असेल चॅम्पियन या स्पर्धेतील? रॉयल मोटरसायकल कोण जिंकेल? कोणता असेल तो खेळाडू? असे नाना विविध प्रश्न सध्या घडीला अगदी गावदेवी मैदानाच्या सभोवताली आपल्याला रंगताना पाहायला मिळत आहेत. चर्चेला उदाहरण आलंय की या स्पर्धेतील चॅम्पियन कोण होणार. कारण पूर्णपणे संवादात्मक आपल्याला खेळ पाहायला मिळतो आणि रात्रीच्या संवादात माणसं जास्तीत जास्त भावनिक होतात म्हणे. आणि भावनिक होणारा खेळ अर्थातच ग्रामीण टेनिस क्रिकेट, क्रिकेटचा थरार नाट्य पाहायला मिळेल आज संपूर्ण रात्रीमध्ये. अखेरचा बॉल तो राहिला अगदी डॉट बॉल, परंतु इथे थर्ड अंपायर कंट्रोल रूम कडे काहीसा निर्णय आपल्याला प्रलंबित पाहायला मिळतो. ऑफिशियल अंपायर टीम SP पॅनल रायगड जिल्ह्यातील नामवंत पंच सँडी पालकर सर केवाले, सुनील तांडील सर बेलवली आणि सचिन कडू सर रोहिंजन. यंदाचा टर्नओव्हर पाहिला तर 3 लाख क्रॉस या पंचांचा आपण लेखाजोखा पाहतो. डे नाईट हा फॉर्म्युला आमच्या ऑफिशियल अंपायर टीमचा आपण पाहिला. अहोर रात्र त्यांचा आपण डंका पाहिला, परंतु यस कडू सर व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू आहे. ओके, चॅलेंज केले. व्हाईट बॉल साठी सुद्धा डिसिजन काहीसा पेंडिंग पाहायला मिळतो. दूध का दूध पाणी का पाणी. वर्ल्ड टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ही कहाणी तुमच्या समोर तात्काळ मांडली जाईल. फेर पडताळणी कंट्रोल रूम मध्ये केली जाते आणि तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी लाईव्ह प्रक्षेपण वाहिनी वर्ल्ड टेनिस क्रिकेट .in यांचा हा लेखाजोग आहे. अगदी लाईव्ह प्रक्षेपण वाहिनी नसती तर काय झालं असतं. सध्या घडीला बैलगाडा शर्यतींमध्ये सुद्धा लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीचं कार्य खूप मोलाचं असतं. अगदी इंदकेसीचं मैदान असेल, त्यानंतर अगदी मुंबईतील बिनजोडचं मैदान, निकाल देणं खूप सोपं जातं. मग त्यामध्ये भांडण तंटे रमेशेड होत नसतात, हे आपण सातत्यानं पाहिलंय. लाईव्ह वाल्यांचं कौतुक आहे. काहीसा डिफिकल्ट हा आपल्याला निर्णय पाहायला मिळतो. सँडी सर अगदी कंट्रोल रूम मध्ये जसा आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान धाकधूक असते, इंडियन प्रीमियर लीग मध्ये जशी धाकधूक असते, तशी काहीशी धाकधूक सर्वांच्या नजर अगदी कंट्रोल रूम कडे, संगणक यंत्रणेकडे पाहायला मिळतो. आणि अगदी काही क्षणार्धात तुमच्यापर्यंत इत्यंभूत माहिती ही आमच्या समालोचन कक्षातून अगदी थेट अंपायर कडे पोहोचवली जाईल. डिसिजन पेंडिंग. काहीशी स्मशान शांतता आहे. गणपतीमध्ये चाकरमाने ज्या पद्धतीने रेल्वेची वाट पाहत असतात रेल्वे स्टेशन कडे, त्या पद्धतीने काहीशी वाट पाहिली जाते. निर्णय काय येईल बाबा येईल, काहीतरी निर्णय तात्काळ दिला जाईल. राहुल उलवेकर यांचा हा खेळ आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये खेळाडू आहे रनआउट आणि व्हाईट बॉल साठी चेक केलं जाईल. रनआउट झालाय, परंतु व्हाईट बॉल साठी पुन्हा एकदा फेर पडताळणी केली जाते. काहीच वेल हा खर्च केला जातो, कारण इम्पॉर्टंट ही आपल्याला सुपर 12ची मॅच पाहायला मिळते. अंपायर्स कॉल अगदी त्याचा तो स्वीकार राहिलाय. डिसिजन काहीसा पेंडिंग आहे.
अंपायर सॉफ्ट सिग्नल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. ओके. तर अगदी फलंदाजी करणाऱ्या टीमनं चॅलेंज केले ऑफिशियल अंपायर टीमला. यस. अगदी तेच घडलं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सुरक्षितरित्या हा चेंडू हाताळला. हे दोन संघांनी हेरलं पाहिलं, अंपायरने सुद्धा पाहिलं आणि खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये आमचे नामवंत स्कोरर 3 डिसिजन पाहणं गरजेचं होतं. ते वेळ त्या व्यतिरिक्त अगदी काहीसा वेळ हा इथे आपण खर्च होताना पाहिला. KG पाटील आहेत, अंकुश जोरगे अगदी ऑन स्क्रीन पाहायला मिळतात, सुधीर शेलके आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. तर इथे मान्यवरांचा सन्मान केला जाईल. कैलाश पाटील शिरवली यांचा सन्मान केला जाईल. शिरवली गावातील एक शांततेचे प्रतीक म्हणून परिचित आहेत आणि त्यांचा येतोची सन्मान रमेश दादा पाटील, रमेश शेठ पाटील ज्यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. आणि रमेश शेठ पाटील साहेबांच्या बद्दल सांगायचं झालं तर लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचे अतिशय विश्वासू आणि निकटवर्तीय आहे म्हणून ते ओळखले जातात. आणि त्यांच्या शुभ हस्ते कैलाश पाटील शांततेचे प्रतीक शिरवली यांचा येतोची सन्मान केला जात आहे. इथे दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला संघ असणार आहे तो शिवकर क्रिकेट संघ. शिवकर क्रिकेट संघाचे संघनायक आणि शिवकर विपक्ष खेरणे अशी लढत असणार आहे. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. तर निश्चित स्वरूपात इथे नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला शिवकर क्रिकेट संघ असणार आहे तर एका बाजूला खेरणे क्रिकेट संघ सचिन स्पोर्ट खेरणे या नाणेफेक इथे संपन्न होणार आहे. आणि नाणेफेक करण्यासाठी आम्ही बालकृष्ण दादा बोपी रिडगर यांना आमंत्रित करतो. या दादा. संकल्प प्रणय 11 शिवकर क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण इथे पाहतो सचिन स्पोर्ट खेरणे या दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाणार आहे. शिवकर क्रिकेट संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ शिवकर सचिन स्पोर्ट्स अर्थात खेरणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शैलेशदादा माली, प्रदीप शेठ माली यांच्या गावातील हा संघ आपण इथे पाहतो. सला नाणेफेक इथे संपन्न होईल. दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान बालकृष्ण दादा बोपी यांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बालकृष्ण दादा बोपी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न झाले आणि नाणेफेकीचा कौल सहारा इथे शिवकर क्रिकेट संघाच्या बाजूने खऱ्या अर्थाने संकल्प 11 क्रिकेट संघ शिवकर नाणेफेक जिंकलेले आहे. निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी खेरणे क्रिकेट संघाला आमंत्रित केलेला आहे. सुभाष दादा म्हस्करिया आपला उद्योजक युवा उद्योजक आपलं मनपूर्वक स्वागत आहे. यावं व्यासपीठावर आपण. मामा तुमच्या आतुरतेने वाट पाहतात. यावं आपण व्यासपीठावर. बघा गणेश जे मार्केट आहे त्यातील सर्व तुमचे सहकारी असतील त्या सर्वांना एकत्रित घेऊन तुम्ही व्यासपीठावर यावं. सुभाष खऱ्या अर्थाने बघा शून्यातून विश्व कसा निर्माण केला जातो आणि रमेश शेठ पृथ्वीचा जन्म शून्यातून होत असतो. शून्य म्हणजे पृथ्वी आणि निश्चित स्वरूपात शून्यातून ज्यांनी विश्व निर्माण केला व्यावसायिक दृष्ट्या
त्या सुभाष मस्कर यांचा येतोची सन्मान सुद्धा स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने इथे केला जाणार आहे. खानाव गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सन्माननीय सूरज कर्णूक शिवसेना शाखा प्रमुख खानाव आणि त्यांच्या समवेत प्रतीक जाधव यांचं आगमन झालेलं आहे. या व व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. हो टू वैभव भोपे आणि रोशन पाटील. धन्यवाद महागुरु. 24 चेंडूमध्ये 47 धावांचं आव्हान आहे. स्वतःच्या होम ग्राउंडवर संकल्प 11 श्रीराम चिंचवली या संघासमोर हे आव्हान सेट केले. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी केली जय हनुमान जुई बी संघाने आणि मैदानामध्ये अमोल शेळके आणि हितेन पाटील हे दोन प्रमुख खेळाडू मैदानामध्ये आलेत. रोशन पाटीलच्या खांद्यावर गोलंदाजीची जबाबदारी देण्यात आली. एक शॉर्टेज टीम मीटिंग. पहिला बॉल रोशननं डिलिव्हर्ड केला आणि त्या बॉलवर अमोल एक सिंगल रन इथे पूर्ण केले. 47 धावांचं आव्हान. खरं तर या मॅच मध्ये सेट करण्यात आले. बघायचं ही लढत कशा पद्धतीने होईल. सुपर 12 ची लढत आहे. जो सामना आपला पेंडिंग होता आतापर्यंत सुपर 3 मध्ये जय हनुमान शिरोली बी संघ पोहोचलाय आणि त्याच्या नंतर लढत होईल संकल्प प्रणय 11 सहारा शिवकर आणि स्वर्गीय सचिन स्पोर्ट्स खेरणे अशी सुपर 6 ची लढत देखील होईल. पंच प्रेक्षक गोलंदाज तयार होतील. रोशन आपल्या बॉल मात्र ड्राईव्ह केला डीप मध्ये लॉंग ऑन कडे चेंडू घरंगलत चालला. अतिशय महत्वाची ही लढत आहे. चांगला थ्रो तिथे अगदी नॉनसाईड एंड कडे तुम्हाला जरूर बघायला मिळेल. अमोल शेळके इथे पाटील जबाबदाऱ्या भरपूर आहेत. ही मॅच फार संघर्षाची आहे. दोन्ही संघ जिद्दी आणि दोन ताकदवान संघांमधील फाईट. रोशनचा बॉल थोडासा दूर ठेवला. बॉल चला डीप मध्ये लॉंग ऑफ कडे थोडस मिसफील्ड काही मायक्रो सेकंडची परंतु वेळ न दौडवता लगेच बॉल कलेक्ट केला आणि क्विक थ्रो अगदी तुम्हाला इथे जरूर बघायला मिळेल. धावसंख्येचा एकंदरीत टोटल सद्यस्थितीमध्ये 3 धाबा. शांत आणि सावध पवित्रा सुरुवातीला या दोन्ही ओपनिंग ब्लास्टर्स जोडीनं सध्या मैदानामध्ये घेतलंय. अगदी बॅटच्या रडार मध्ये हितेन पाटील आक्रमक झाला आणि ठोकला या बॉलवर दूर आणि लांब लचक षटकार. रमेश आहे जनतेचा दास त्याने गावाचा केला विकास. थँक्स डीजे मास्टर. यानंतरची लढत असते प्रणय 11 शिवकर विपक्ष आई गावदेवी जगदंबा 11 खानाव क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाईल. कारण यापूर्वी आपण नाणेफेक केली. यापूर्वी जो सामना झाला होता मागे पुढे सामना खेळवला गेला होता त्याच्यामुळे परंतु आता पुन्हा एकदा नाणेफेक केली जाणार आहे. चला प्लीज कोऑपरेट करतील दोन्ही टीम. आणखी एक क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल चला डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला चांगली फिल्डिंग सेकंड साठी निघालेत आणि थोडस आक्रमक आहे. सुरुवातीचे 3 बॉल थोडस शांत आणि सावध पवित्रा अगदी घेतला खेळाडूंनी मैदानामध्ये आणि त्याच्या नंतर हा आक्रमक खेळ सद्यस्थितीमध्ये तुम्हाला बघायला मिळते. धावसंख्येचा वेग मात्र आता मैदानामध्ये वाढलाय. टोटल ऑन बोर्ड वर धावा बघायला मिळते ते 11 बिनबाद सुरुवात मैदानामध्ये झालेली तुम्हाला दिसेल. 47चं टार्गेट या मॅच मध्ये चेस करायचं होतं आणि 19 बॉल 36 धावांची अजूनही आवश्यकता. रोशन सुरुवातीचे 3 बॉल इफेक्टिव्ह त्याच्यानंतर षटकार आणि डबल. क्रॉस पॅटने खेळायचा प्रयत्न केला. अपील लाऊड झाली. पंचाने ही अपील फेटाळून लावली. षटक पहिलं रोशन आपल्या नावी केलं.
रणफॉल कव्हर धावा सद्यस्थितीमध्ये आपण बघतो एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 11-18 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी स्वतःच्या होम ग्राउंडवर अगदी चिंचवली संघाला. तुंद्रे विभागात समाज कार्यात तुंद्रे दान अंशिका डीजे रिदगारा इथे यानंतर लढत बघा नाणेफेकीमध्ये फेरबदल होणार आहे. एका बाजूला संकल्प प्रणय 11 शिवकर आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ असणार आहे आई गावदेवी जगदंबा 11 खानाव. खानाव क्रिकेट संघ सचिन दादा मुंडे आपण लगेच संपर्क साधावा. आपण इथे पाहतो लहूदादा पाटील माजी सरपंच खानाव क्रिकेटचा आनंद घेत असताना लहूदादा यावा आपण व्यासपीठावर. रमेश शेठ पाटील आणि त्याचबरोबर विठ्ठल शेठ शेळके यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. चला मॅच कडे आता लक्ष केंद्रित करूया. 18 बॉल 36 धावांची गरज आहे. जो मैदानामध्ये संघर्ष करतो प्राणपणाने लढतो तो विजेता ठरतो. निलेश आलेत. पहिला बॉल बॅटच्या रडार मध्ये बॉल चालला ब्लॅक स्क्रीन वर आणि हा षटकार जरूर तुम्हाला बघा मिळतो परंतु पंचाने रेफर केले. आता थर्ड अंपायर कडे अंपायर्स रिव्ह्यू वेट्स ऑफ हाईट चेक केली जाईल. डिसिजन पेंडिंग. वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून डिसिजन पेंडिंग ठेवण्यात आले. हाईट फॅक्टर मध्ये पंचाने अंपायर्स रिव्ह्यू ची मागणी केली. मिस्टर सँडी पालकर सर लगेच जॉईंट होते थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. डिसिजन पेंडिंग. थोडी वेळ आपण प्रतीक्षा करूया कारण मॅच फार महत्वाची अतिशय महत्वपूर्ण हा सामना आहे. कारण जो जिंकेल सुपर 6 मध्ये पोहोचेल बक्षीस पात्र बनेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळे हा षटकार इथे या बॉलवर येते. रन फलकामध्ये बदल तुम्हाला बघा मिळेल. बोर्डवर धावा लागले. टोटल 17 धावा अगदी बघा मिळत. बॉल तयार. पुन्हा एकदा फुलटॉस. अमोल शेळकेसाठी हे गिफ्ट दिले जात आहेत. पंच सांगतायत नो बॉल भीमर आणि त्याच्या ठोकला षटकार 7 धावा. पार्टगी अगदी चिंचोली गाव असू दे विभागामधील अग्रगणित नाव या स्पर्धेसाठी 1 लाख आणि त्याहून जास्त धनादेश ज्याने दिलं ते सन्माननीय रमेश शेठ पाटील यांच्याकडून अमोल शेळकेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. पहिला बॉल फुलटॉस त्याच्यावर षटकार आला आणि आताचा नो बॉल भीमर त्याच्यावर षटकार आला म्हणजे एक बॉल मध्ये जवळपास 13 धावा आलेत आणि संपूर्ण फ्रंटफुटला येताना दिसेल. आता संकल्प 11 श्रीराम चिंचवली संघ अगदी पोहोचलाय 24 धावांवर. 17 बॉल आणि 23 धावांची गरज. हितेंसाठी देखील सन्माननीय रमेश पाटील यांच्याकडून माजी सरपंच यांच्याकडून देखील हितेन पाटीलसाठी देखील 500 दोन्ही खेळाडूंसाठी 500 रुपयाचं पारितोषिक त्यांनी दिलंय. फ्री हिट. आणखी एक फुलटॉस. लगातार 3 बॉल 3 षटकार. अमोल शेळके अनस्टॉपेबल. 3 बॉल 3 षटकार. तर विठ्ठल शेठ शेळके चिंचवली यांच्या वतीने अमोलसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि यापूर्वी रमेश शेठ पाटील साहेबांनी सुद्धा कॅश प्राइज इथे जमा केलेला आहे. क्या बात आहे. 30 वर संघ चुका करतोय. आणखी एक फुलटॉस परंतु यावेळेस लोअर फुलटॉस होतं. बॉल झाला डीप मध्ये मिड विकेटला 1 रन. या बॉलवर कंप्लीट करत असताना अमोल शेळके वैयक्तिक खेळ त्याचा तुम्ही पाहिला त्याने आतापर्यंत 6 बॉल फेस केले. रन फलकावर धावा आहेत 21. नरेश पवार यांच्याकडून देखील अमोल साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. अमर शेठ लोहार साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण व्यासपीठावर असताना दिसतं बाबा. यावेळेस लेन सापडले. निलेशला कमबॅक करत असताना दिसलाय. पाठीमागून यष्टांच्या
मयूर थोडेसे नाराज आहेत. त्यांना माहिती आहे मयूर भेंडे एक आक्रमक खेळाडू आहेत, या मॅचचं महत्व ते देखील जाणतात. परंतु सध्या परिस्थिती थोडी वेगळी झाली आहे. 14 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजांना भरपूर मेहनत करायची होती आणि हा बॉल अगदी अतिशय सुरेख बघा मिळाला. अगदी तिथे हिटमॅन ज्यानं स्वतःहून खेळाडू वृत्ती दाखवले आणि एसटी तिथे त्यांनी सोडले. स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवत असताना पहिला विकेट मैदानातून बाहेर. एकतीस धावा निलेश या नावाबद्दल थोडी चर्चा होत होती. सुरुवातीला पहिले 3 बॉल थोडेसे खराब डिलिव्हर झाले, परंतु त्याच्यानंतर त्यांना देखील कमबॅक केलं जाऊ शकतो हे अगदी मैदानामध्ये दाखवलं. येणारे बॉल शिल्लक 13 आणि संघाला गरज विजयासाठी 16 धावांची. 20 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेत आणि नवीन खेळाडू बॅट्समन कुणाल मैदानामध्ये सध्या दाखल होताना असताना बॅटिंगसाठी. येत्या क्षणी थोडस पाडल स्ट्रीप नटराज स्टाईल बॉल सारा डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक होता. दूरवरून थ्रो येईल. रनिंग बिटवीन द विकेट चांगली बघायला मिळाली. 2 रन या बॉलवर कंप्लीट होत आहेत. पाणी घेऊन जा मैदानामध्ये 12 खेळाडू 2 ओव्हर संपलेत. रन फलकावर धावा लागले 33. येणारे चेंडू आणि धावामध्ये अंतर 12 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता चिंचोली टीमला. यांची आठवण देऊन करणारे गीत खरं तर छत्रपतींच्या माध्यमातून खरं तर बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तुमची लिडरशिप असेल, तुमचं व्यवस्थापन असेल, तुमच्यामधील आत्मविश्वास असेल, तुमचं टीम वर्क असेल, प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याची तुमचा दूरदृष्टिकोन असेल, त्यामध्ये तुमचं टाइम मॅनेजमेंट असेल, योग्य सहकार्याची निवड करणं असेल, दीर्घकालीन विचार करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असेल, शांततेने निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये असेल आणि कोणत्याही गोष्टीची सुरुवात अगदी छोट्या गोष्टीतून सुरुवात तुम्ही अशा अनेक गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या उभ्या आयुष्यामधून आपल्यालाही प्रेरणा मिळते. मॅचकडे आता लक्ष केंद्रित करूया. अगदी 33 वर संघ पोहोचला. 47चं टार्गेट होतं. 12 बॉल आणि 14 धावांची गरज आणि इम्पॉर्टंट ओव्हर करतील सौरभ जोशी. लोअर फुलटॉस बॉल जमिनी समांतर फटका. काऊ कॉर्नर एरियामधून क्षेत्ररक्षक पोहोचलेत. 1 रन इथे पूर्ण करत असताना दिसते. स्ट्राईक रोटेट करत असताना अमोलनं खूप चांगली सुरुवात करून दिली. मॅचचं चित्र कायापालट करणार त्याची सुरुवात होती. कुणालनं देखील 1 बॉल मध्ये 2 रन केलेत आणि कुणाल म्हणजे अगदी बघितला तर श्रीराम चिंचोली संघाचा ट्रम्प कार्ड हुकमाचा एक्का सध्या मैदानामध्ये त्याचा अवलंबन झालाय. परंतु मॅच तेवढीच कठीण आहे. 11 बॉल आणि 13. जुई संघाला देखील भरपूर प्रयत्न करावे लागतील जेवढे चिंचोलीने केलेत. हा ढकलला बॉल गॅप मध्ये हा फटका एक्झिक्यूट केलाय मैदानाचा. हा क्षेत्र निमुळतय. बॉल चाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जमिनी समांतर दमदार चौकार. दमदार कामगिरी. कुणाल तेवढे शांतीत क्रांती करत असताना षटकार नव्हे तर चौकारांकडे फोकस केलाय. हा तर फुलटॉस कसा सोडतील आणि मुख्य व्यासपीठावर वाचले सागर मांडवकर आणि बॉल चालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार पंचाने रेफर केले थर्ड अंपायर कडे. अंपायर रिव्ह्यू पुन्हा एकदम. तर सन्मान या स्पर्धेचे आमचे शिल्पकार माजी सरपंच रमेश पाटील साहेब चिंचवली यांच्या वतीने कुणालसाठी पुन्हा एकदा 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे.
या स्पर्धेमध्ये ज्यांचं मोठं योगदान सातत्यानं अगदी बघतो आणि सरपंच साहेब म्हटलं तर अगदी नाबाद कामगिरी त्यांची राहते. यस डेफिनेटली महागुरु त्यांच्याबद्दल संपूर्ण आपला विभागच नव्हे संपूर्ण तालुका जाणतो. थोडंसं डिसिजन पेंडिंग आहे, प्रतीक्षा करूया. हार्ट फॅक्टर चेक केली जाते, बऱ्याच गोष्टी महत्वाच्या असतात. वेस्ट ऑफ हाईट, इट्स अ फेअर डिलिव्हरी अगदी बघू शकतो. आणि इथे षटकार देखील आलाय, परंतु या षटकाराची संघाची सांघिक धावसंख्या झाली ती 38. 10 बॉल आणि धावा झाले 44. 9 बॉल आणि 3 ची गरज. रमेश शेठ पाटील यांच्याकडून कुणासाठी देखील 500 आलेत. डॉट बॉल सौरवच्या माध्यमातून फलंदाजी फार सुंदर झाली होती जय हनुमान जुई बी संघाच्या माध्यमातून, परंतु गोलंदाजाने केलेल्या चुका. 8 बॉल आणि 3 ची गरज. फिरवल्या बॉलला हेलिकॉप्टर लुक दिलाय, बॉल चला लॉंग ऑन कडे. 1 रन इथे बनेल आणि कलेक्शन झालेलं नाहीये. दुसरी धाव देखील पूर्ण झाले, नकार दिले कुणाल. स्कोर इज लेवल, धावसंख्येची आता बरोबरी झाली आहे. 46 46 वर संघ पोहोचलाय. सुरुवात ज्या पद्धतीने झाली होती असं वाटलं होतं की जुई बी संघ या मॅच मध्ये थोडस त्यांचं वर्चस्व दाखवेल, परंतु हाच क्रिकेटचा खेळ आहे. आणि 1 नो बॉल 3 फुल टॉस बरंच काही देऊन गेलं. एका धावेची गरज होती आणि थोडासा आलटी फलटी खेळ खेळण्याचा प्रयत्न कुणालचा होता आणि पंचाने हेरला. लेग बिफोर द विकेट खेळाडू बाद. एका धावेची गरज आहे विजयासाठी. आणि सध्या मैदानामध्ये बॅटिंगसाठी आकाश शेलके. संकल्प 11 चे सगळे सगळं. तर इथे दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाईल. एका बाजूला आई जगदंबा गावदेवी खानाव क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ संकल्प प्रणय 11 शिवकर अशी पुढील लढत होणार आहे. बघा नाणेफेक करतात आमचे पवार साहेब. बघूया नाणेफेकीचा कल कोणत्या संघाच्या बाजूने. संघनायक निर्णय खानाव. अपील झाले तिथे रनआउटची आणि पंचाने रेफर केले तर थर्ड अंपायर कडे. डिसिजन पुन्हा एकदा पेंडिंग. रनआउट चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग. थोडी वेळ आपण प्रतीक्षा करूया. सँडी पालकर. वेट सम टाइम. निर्णय थोड्या क्षणात आपल्यापर्यंत पोहोचेल. एका धावेची गरज आहे. आकाश अगदी डेंजर इन कडे धावत होते. थोडी वेळ प्रतीक्षा आपण. थोडा डिफिकल्ट हा निर्णय राहील. थोडा क्रिटिकल डिसिजन आहे, त्यामुळे वेट आपण करूया. 50-50 खरं तर दोन्ही बाजून हा निर्णय जाऊ शकतो. वेळ थोडा हवाय पंचाने, कारण प्रत्येक रन प्रत्येक मॅच या सर्वांचे सन्माननीय सरपंच साहेबांनी, माजी सरपंच सन्माननीय रमेश शेठ पाटील यांनी पारितोषिक लावली होती. अमोलसाठी 1500, हितेन पाटीलसाठी 500 आणि त्यासोबत कुणाल शेळकेसाठी देखील 500. WTC डिसिजन पेंडिंग. नेक्स्ट दोन्ही टीम सज्ज राहा. सामना क्षमता क्षणी तुम्हाला मैदानामध्ये उतरायचं. इट्स आउट कॉल, त्यामुळे मॅच अजून पुढे जाईल.
मला वाटतं ज्या पद्धतीनं बाउंड्री लाईनच्या आसपास पोहोचले होते आकाश, त्यांना थोडंसं ज्ञात झालं होतं की अगदी आपण स्क्रीच मध्ये पोहोचू शकलं नाही. बॅट स्कीट करून एंटर करणं गरजेचं असतं. तिथे आकाशनं हवेतून बॅट अगदी तिथे पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि ते थोडंसं जड गेलं. प्रणालनं तो थ्रो केला. अगदी बघू शकता तंतोतंत थ्रो इथे त्याचा बघायला मिळाला. नवीन खेळाडू मैदानामध्ये येतील. बॅटिंग साठी आता आलेत नीरज जांभले. चेंडू आणि धावामध्ये अंतर. एका धावेची गरज होते आणि मॅच फिनिश. षटकारानं सामना जिंकला. आयोवा कॅच. आयोवा कॅच वाले वैभव शेट्टवले यांच्याकडून आयोवा कॅच साठी 300 रुपयाचं पारितोषिक होतं. चला बसल्या जागी बघा उपरवाला देताय तो छप्पड फाडके. या आयोवा कॅच वाले आपलं पारितोषिक घेण्यासाठी, कारण पारितोषिक असतं कितीही असू द्या. तर आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये ते संकल्प श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली क्रिकेट संघाने प्रतिस्पर्धी क्रिकेट संघावर मात करत सुपर जुई क्रिकेट संघावर मात करत सुपर 6 मध्ये दाखल झालेला आहे. त्यांचं अभिनंदन. आणि ज्यानुमान जुई क्रिकेट संघ स्पर्धेमध्ये सहभाग घेतला तुमचा मनपूर्वक आभार. 8 बॉल 22 धावांची बहारदार खेळी करणारा अमोल शेलके नॉट आउट इनिंग त्यांनी साकारली, ठरलाय मॅन ऑफ द मॅच. अमोल शेलके ठरतो या सामन्याचा सामनावीर. खानाव क्रिकेट संघ आई जगदंबा 11 खानाव. श्री कृपा कंस्ट्रक्शनचे सर्व दहेश शेठ जांभले यांच्याकडून स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आले. सन्माननीय रमेश शेठ पाटील यांच्याकडून 15